राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत केलेल्या डेटा पडताळणीत 94,083 शेतकरी आयकरदाते असल्याचे आढळल्याने ते अपात्र ठरलेत. यामुळे शासनाचे 1,881 कोटी रुपये वाचले. दरम्यान छाननीअंती पात्र ठरलेल्या 16,96,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 4 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटीद्वारे सुमारे 7,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. 2 लाखांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अनिवार्य करण्यात आलंय. तसेच NPA खात्यांवरील व्याज सवलत देऊन शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा काढला. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होऊन नागरिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली. पोलिसांनी चिटणीस सेंटर परिसरात नाकेबंदी करून आंदोलकांना रोखलं. बॅरिकेड्सवर चढून जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. विनापरवाना काढण्यात आलेल्या या मोर्चातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि इतरांना माघारी पाठवलं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात 60,75,00,000 रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आलाय. धर्मादाय आयुक्त शाखेच्या तक्रारीवरून भुदरगड पोलीस ठाण्यात तत्कालीन उपनिबंधक रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब खोतकरी यांच्यासह संबंधित विश्वस्त आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा नोंदवताच मुख्य संशयित रागिनी खडके फरार झालेत. या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. गैरव्यवहाराचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पुढील तपास तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. या घटनेमुळे भक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. राज्यातील खासगी वाहनांवर अवैधपणे पोलीस असा फलक किंवा लाल पाटी लावणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना या संदर्भात तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिलेत. खासगी वाहनांवरील अशा पाट्यांमुळे तपासणी नाक्यांवर होणाऱ्या सूटचा गैरफायदा घेऊन अवैध वाहतूक आणि गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 आणि मोटार वाहन कायदा 1988च्या विविध कलमानुसार नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केलाय. या विजयासह त्यांनी बांकीपूरमधील भाजपची तब्बल 31 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. भाजपचे पारंपरिक आणि राष्ट्रीय जनता दलाचे नाराज मतदार शांतपणे प्रशांत किशोर यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याचा जनतेतील राग, इंधन दरवाढ आणि भाजपची उमेदवार निवडीतील चूक या मुद्द्यांचा प्रशांत किशोर यांनी अत्यंत प्रभावीपणे वापर केला. मोठ्या सभांऐवजी थेट जनसंपर्कावर भर देत त्यांनी सर्व जातीय मतदारांना आकर्षित केला. हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 2002च्या बॅचचे IFS अधिकारी विश्वेश नेगी यांची इराणचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयात सध्या संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेले नेगी लवकरच तेहरानमध्ये आपला कार्यभार स्वीकारतील. भारतासाठी व्यापारी आणि धोरणात्मक दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जयशंकर यांनी सागरी मार्गाची सुरक्षा आणि व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत हे संकट दूर करण्यासाठी भारत नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
EPF आणि पेन्शन योजनेसाठी EPS अनिवार्य वेतनाची मर्यादा 15,000वरून 25,000 रुपये प्रति महिना करण्यास मंजुरी दिली आहे. 2014 नंतर तब्बल 12 वर्षांनी हा मोठा बदल केला जातोय. या निर्णयामुळे 15,000 ते 25,000 दरम्यान मूळ वेतन असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना आता अनिवार्यपणे सामाजिक सुरक्षेचं कवच मिळणार आहे. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात टेक होम सॅलरी किंचित घट होऊ शकते. मात्र निवृत्तीनंतरचा निधी आणि पेन्शन रक्कम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीनंतर 1 एप्रिल 2027 पासून हा नियम लागू होण्याची शक्यता असून यामुळे कंपन्यांचा योगदान खर्च आणि सरकारचा पेन्शन निधीवरील बोजा देखील वाढणार आहे. सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवीन गॅलेक्सी F70 Pro 5G हा स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केलाय. या फोनमध्ये 6.7 इंचाचा 5G सुपर एमॉल्ड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर आणि गॅलेक्सी AI वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन अँड्रॉइड 16 आधारित One UI 8.5 वर चालतो. कंपनीने या फोनसाठी 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले. तसेच यात 45 व्होल्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली असून तो फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या बदललेल्या लुकमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अलीकडेच एका रियालिटी शोमध्ये त्याने स्वतः तब्बल 16 किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला. सुरुवातीला त्याचा बारीक झालेला लुक पाहून चाहत्यांनी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र सलमानने आजारपणामुळे नव्हे तर एका आगामी नव्या फिल्म प्रोजेक्टसाठीच ही विशेष तयारी केल्याची शक्यता वर्तवली जाते. वाढत्या वयातही फिटनेस जपणारा सलमान लवकरच मातृभूमी, किक 2 आणि दिग्दर्शक दिल राजू यांच्यासोबतच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आपल्या या नव्या लुकने भाईजान पुन्हा एकदा प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज झालाय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे अधिकृतपणे बाहेर पडलाय. BCCIने त्याच्या जागी जम्मू काश्मीरच्या आकिब नबीला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी दिली आहे. आकिबने गेल्या 2 रणजी हंगामात तब्बल 104 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. त्याने 43 प्रथम श्रेणी सामन्यात 162 विकेट्स घेतल्यात. मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.